जनरली 4 ते 6 महिन्याच्या दरम्यान बाळाला दात येण्याची जी प्रोसेस आहे ही सुरू झालेली असते. जरी तुम्हाला बाळाचे हिरडे सुजलेले दिसत नसतील किंवा हिरड्यांच्या वरती दात आलेले वाटत नसतील तरी सुद्धा बाळाला तो जो त्रास आहे हा सुरू होतो. म्हणजेच बाळ वारंवार तोंडामध्ये हात घालतो, प्रत्येक गोष्ट चावण्याचा प्रयत्न करतो किंवा बाळाचे हिरडे हे सळसळायला लागलेले असतात. बाळाला चावावं असं वाटतं, बाळाची किरकिर ही थोडीशी वाढली जाते. आता बाळाची ही जी काही हिरड्यांची सळसळ होते आहे तर त्यापासून आराम मिळण्यासाठी पहिली गोष्ट तुम्हाला फॉलो करायची आहे ती म्हणजे बाळाच्या हिरड्यांचा मालिश करणं किंवा बाळाच्या हिरड्यांना एक प्रकारचा मसाज देणं. आता हा मसाज देणं खूप जास्त इझी आहे. यासाठी तुम्हाला एक सिलिकॉनचा ब्रश लागणार आहे, जो मी या अगोदरच्याही व्हिडिओमध्ये एका शेअर केलेला आहे की ज्यामध्ये तुम्ही बाळाची जीभ क्लीन करू शकता. याला एक सॉफ्ट असे पुढचे सिलिकॉनचे ब्रश आहेत, शिवाय मागे काही प्रेशर पॉइंट्स आहेत ज्यामुळे बाळाच्या हिरड्यांना एक छान असं मालिश मिळतं आणि जी काही हिरड्यांची सळसळ होते आहे ही कमी यायला मदत होते. तर जेव्हा जेव्हा बाळ रिलॅक्स असतो किंवा बाळ थोडासा किरकिर करत असतो तर त्यावेळी तुम्ही दिवसातून 2-3 वेळा किंवा जेवढ्या वेळा वाटतं आहे तेवढ्या वेळा या ब्रशने तुम्ही बाळाचं मालिश, हिरड्यांचं मालिश हे करू शकता. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला काही बाळाला असे सॉफ्ट टॉयज द्यायचे आहेत. हे होल्ड करायलाही इझी असतं आणि बाळ हा व्यवस्थित तोंडामध्ये घालून हे चावू शकतो. फक्त याचा प्रॉब्लेम हा एकच आहे की याला रेग्युलरली तुम्हाला स्वच्छ करणं किंवा साफ ठेवणं हे आवश्यक आहे, ज्यामुळे बाळाला इन्फेक्शन होणार नाही किंवा बाळाला इतर कोणताही त्रास होणार नाही. त्यासोबतच तुम्हाला बाळासाठी काही टीदर्स वापरणं सुद्धा गरजेचं आहे. सध्या मी आदित्यसाठी हे जे काही टीदर्स आहेत हे वापरत आहे. तुम्ही ते पाहू शकता. याला पुढे असे प्रेशर पॉइंट सुद्धा आहेत, ज्यामुळे हे जेव्हा बाळ हा स्वतः हातामध्ये घेऊन तोंडामध्ये घालतो तर त्यावेळी हिरड्यांना आपोआप एक प्रकारचा दाब पडतो किंवा एक प्रकारचा मसाज होतो, ज्यामुळे बाळ हा थोडासा रिलॅक्स राहतो. जर तुमच्या बाळाला खूप जास्त त्रास होत असेल तर त्यावेळी मार्केटमध्ये आणखी एक प्रकारचे सुद्धा टीदर्स मिळतात, ज्यामध्ये आतमध्ये पाणी असतं. हे जे टीदर्स आहेत हे तुम्हाला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत आणि हे थंड टीदर्स बाळाला चावायला द्यायचे आहेत. यासोबतच तुम्हाला बाळाचं योग्य प्रकारे मालिश करणं सुद्धा गरजेचं आहे, कारण काही असे प्रेशर पॉइंट्स असतात की ज्यामुळे बाळाचे हे जे काही टीदिंग पेन आहे हा कमी यायला किंवा बाळ रिलॅक्स राहायला मदत होते, ज्यामध्ये तळपायाचं, तळहाताचं आणि बाळाच्या जबड्याचं मालिश हे खूप गरजेचं आहे. आता हे मालिश कसं करायचं आहे यावरती आपण एक डिटेल व्हिडिओ सुद्धा याआधी पोस्ट केलेला आहे. तुम्ही तो चेक करू शकता. आपल्या युट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. खाली आडव्या त्रिकोणावरती ही त्याची लिंक दिलेली आहे आणि जर इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक म्हणून टाईप करा. या सगळ्या गोष्टींची लिंक तुम्हाला मिळून जाईल. तर बाळाला होणारे हे टीदिंग पेन आहे हा कमी होण्यासाठी बऱ्याचदा पालक हे बाळाला पॅसिफायर सुद्धा देतात, पण मी पर्सनली तुम्हाला बाळाला पॅसिफायर देणं रिकमेंड करणार नाही. मार्केटमध्ये बरेचसे असेही पॅसिफायर मिळतात की जे हनीमध्ये डीप केलेले असतात किंवा त्याला काहीतरी स्वीट लावलेलं असतं आणि जेव्हा बाळाच्या तोंडामध्ये अशी गोड पदार्थ येतो किंवा गोड चव लागते तर त्यावेळी बाळ तासनतास चोकत बसतो. परंतु लक्षात घ्या, बाळाच्या दात येण्याची जी प्रोसेस आहे नुकतीच सुरू झालेली आहे आणि अशा वेळी बाळाला कॅव्हिटी होण्याचे चान्सेस हे नाकारले जाऊ शकत नाहीत. शिवाय या पॅसिफायरची सवय लागते ती वेगळी. त्यामुळे पॅसिफायर न देता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या जर तुम्ही रेग्युलरली फॉलो करत असाल तर इतर कोणत्याही गोष्टी बाळाला लावण्याची गरज नाही. ना बाळाला डेंटॉनिक देण्याची गरज आहे, ना बाळाला डिकमळ लावण्याची गरज आहे. ज्या टिप्स आहेत ज्या मी फॉलो करते तर त्या जर तुम्ही केल्या तर बाळ हा तुमचा अगदी रिलॅक्स राहणार आहे.